नाश्ता करायला गेल्यावर आम्हाला तारकर्ली बीचवर डॉल्फिन दिसले. दिवसाची सुरुवात एकदम भन्नाट झाली. नंतर आम्ही देवबाग बीचकडे गेलो, कारण तिथूनच आमची नेवतीला जाण्याची बोट होती. 350 रुपयामध्ये बोटवाल्याने आम्हाला सगळं फिरवलं. सर्वात आधी नेवती रॉक दाखवला. ते पाहताना असं वाटत होतं की आपण भारतात नसून परदेशात आहे. त्यानंतर त्याच्याच मागे असलेल्या 2 मोठ्या दगडांमधून बोट नेली. तिथलं पाणी इतकं स्वच्छ आणि डीप ब्लू कलरचं होतं, बघून मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर न्यू आणि ओल्ड लाईट हाऊस पाहिलं आणि मग आम्ही पहिली म्हातारी चिंचूळ, जे पाहण्यासाठी आम्ही खास इथे आलो होतो. लो टाईड असल्यामुळे पाण्याचा जोर जास्त नव्हता, पण जे पण काही होतं त्यात खूप मजा आली. त्यानंतर गोल्डन रॉक, सीगल बर्ड्स आयलँड आणि अजून सुंदर बीचेस पाहत जवळपास 2.5 तासांनी बोट राईड करून आम्ही परत देवबाग बीचवर आलो. इथे कायाकिंगचा ऑप्शनसुद्धा होता, पण आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आधी पोटोबा करायचा निर्णय घेतला. मस्त सुरमईवर ताव मारून आम्ही चिवला बीचला गेलो. दुसऱ्या दिवशी निर्वना शिवलिंग पाहून आम्ही ईश्वरपूरला परत आलो. असा होता आमचा 2 दिवसांचा कोकण ट्रिपचा प्लॅन.